नागपुर विश्वविद्यालय में छात्रों के मुद्दों को लेकर बीजेवाईएम का आंदोलन लगातार तेज होता जा रहा है। आज फिर कार्यकर्ताओं ने विश्वविद्यालय परिसर में प्रदर्शन किया। आरोप है कि पहले समय देने के बावजूद कुलगुरु डॉक्टर मनाली शिवसागर ने न पहले सामने आई और न आज आंदोलन के दौरान छात्रों के सवालों का जवाब देने पहुंची। बीजेवाईएम अध्यक्ष सचिन करारे के नेतृत्व में हुए इस आंदोलन में कार्यकर्ता ने विश्वविद्यालय प्रशासन पर गंभीर आरोप लगाए। उनका कहना है कि बुल्ढाना से लेकर नागपुर तक विश्वविद्यालय से जुड़े कई कॉलेजों में छात्र रिजल्ट, परीक्षा और अन्य समस्याओं से परेशान हैं, लेकिन कुलगुरु ने अब तक किसी कॉलेज का दौरा कर विद्यार्थियों की समस्या समझने की कोशिश नहीं की। कार्यकर्ताओं ने कहा कि विश्वविद्यालय प्रशासन लगातार छात्रों के सवालों से बच रहा है। पहले भी निवेदन देकर समय दिया गया था, 48 घंटे की मोहलत दी गई, लेकिन न तो समस्याओं का समाधान हुआ और न ही कुलगुरु सामने आए। बीजीवाईएम ने आरोप लगाया कि कई छात्रों के रिजल्ट लंबे समय से लंबित है, परीक्षा प्रक्रिया प्रभावित हो रही है और भीषण गर्मी में भी विद्यार्थियों को मूलभूत सुविधाएं तक नहीं मिल रही। कार्यकर्ताओं ने चेतावनी दी है कि यदि जल्द ही छात्रों की समस्या का समाधान नहीं हुआ तो आंदोलन को और भी उग्र किया जाएगा। तुमसर, वर्धा, त्याच्यानंतर रामटेक आजूबाजूच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या ज्या फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, फेसबुकद्वारे ज्या कार्यकर्त्यांना ज्या सूचना आल्या त्या सर्व सूचना निवेदनामध्ये लिहून अशा 20 आम्ही त्यांना दिले होते। त्याच्यानंतरही कुलगुरूंनी त्याच्यावर काही केलं नाही। कुलगुरू आजही सांगितलं, बघितलं मी जाऊन स्वतः, तर त्या आजही भेटायला या ठिकाणी तयार नाही आहे। माहित नाही त्या काय भेटायला तयार नाही आहे। दुसरी गोष्ट की दुर्दैव हे आहे की ज्या काही छोट्या छोट्या संघटना आहे, अशा 5-6 लोकांना संघटनेच्या त्या भेटलेल्या आहे, पर त्यांना ज्या मूल समस्या घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आज जेव्हा आले तर त्या कार्यकर्त्यांना त्यांना भेटायचं नाही आहे, त्या कार्यकर्त्यासोबत त्यांना बोलायचं नाही आहे। आणि भारतीय जनता युवा मोर्चाने ज्या काही मागण्या या ठिकाणी केलेल्या आहे त्या सर्व मागण्या त्या जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा या ठिकाणून हलणार नाही। आणि या ठिकाणी आम्ही 20 झाडे त्यांना देतोय, त्या 20 झाडावर 20 समस्या ही युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देतोय की किमान कुलगुरू जेव्हा जेव्हा आम्हाला तर त्या भेटत नाही आहे, पण जेव्हा जेव्हा कुलगुरू या विद्यापीठामध्ये येतील तेव्हा त्यांना ह्या 20 समस्यांची त्यांना आठवण होईल। कारण की आपण आधी जाऊन पहा, पिण्याची पाणी नाही आहे, नंबर 1। नंबर 2, आमचा एक विषय आहे, विटेटचा जो रिझल्ट आहे हा 15 दिवसाच्या आतमध्ये दिला पाहिजे। रिचेकिंगचा जो रिझल्ट आहे 8 दिवसाच्या आतमध्ये दिला पाहिजे, की जेणेकरून कोणताही विद्यार्थी ऍडमिशन पासून वंचित राहणार नाही। आणि जे काही विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा आहे त्या पूर्ण प्रकारे यांनी द्यायला पाहिजे। एक खाली काहीतरी प्रेसमध्ये यायचं आणि काहीतरी सांगायचं, आणि आपण जेव्हा जमिनी हकीकत बघतो तर त्या जमिनी हकीकतवर काही नाही आहे। आजपर्यंत कुलगुरूंनी कोणत्याही विद्यापीठात, गोंदियापर्यंत नागपुराच्या एकही कॉलेजेसमध्ये कुलगुरूंनी आपली व्हिजिट केलेली नाही आहे।